नमस्कार, मी माधुरी वैद्य. सुषमा या शब्दाचा अर्थ मी गुगलवर सर्च करत होते आणि मला शुभ सौंदर्य असा एक अर्थ तिथे दिसला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मात्र सुषमा अंधारेंचा पक्षप्रवेश हा काही शुभ ठरलेला दिसत नाही. नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांना शिवबंधन बांधलं होतं. त्यावेळी त्या उबाठाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या आणि काही काळानंतर नीलम गोऱ्हे सुद्धा पक्ष सोडून निघून गेल्या. संजय राऊत यांच्या पावलावर पाऊल टाकून म्हणजे अगदी त्याप्रमाणे सुषमा अंधारे वक्तव्य करत असतात बेताल. नुकतंच अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. हा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा प्रश्न आता संजय राऊत विचारत आहेत आणि ते CBIची चौकशी लावण्याचा सल्ला देत आहेत. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून व्हायच्या आहेत. पण ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या दरम्यान पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी सभा घेतल्या आणि तिथे भाषणबाजी केली. जोरदार भाषणबाजी होती. त्यामध्ये त्यांचे हावभाव आणि हातवारे बघून आपण रजनीकांतची फिल्म बघतोय की काय असं वाटत होतं. निवडणुकांचे निकाल आले आणि आपण सर्वांनीच पाहिलं की उबाठा पक्षाचा पार धुव्वा उडाला. ज्या बीड जिल्ह्यामधनं सुषमा अंधारे येतात त्या नगर परिषदेत सुद्धा उबाठाचा अवघा एक नगरसेवक निवडून आला. बरं, इतक्यावरही त्या थांबल्या नाहीत. मुंबईमध्ये भाषण करताना, कारण मुंबई नगरपालिकेची निवडणूक नंतर झाली, तिथे एके ठिकाणी भाषण करताना त्या म्हणाल्या की तत्वहीन आणि कणाहीन राजकारणाचा विरोध यल्गार करून केला पाहिजे आणि तत्वनिष्ठ राजकारणाचं अधिष्ठान जपलं पाहिजे. बापरे, जाम भारी भारी शब्द वापरतात त्या आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की समोर बसलेली लोक अगदी प्रभावित होतील आणि उबाठावर मतांचा अक्षरशः पाऊस पडेल. पण मुंबईतही तसं काही झालेलं आपण पाहिलं नाही. आता तत्वनिष्ठ राजकारण कोणाचं? 2019मध्ये युतीत राहून निवडणुकांना सामोरे गेलेले उद्धव ठाकरे निवडणुकीचे निकाल लागल्यावर मात्र युती तोडून त्यांनी इतर पक्षांशी संधान बांधून मुख्यमंत्री पद मिळवलं. मग याला तत्वनिष्ठ म्हणायचं का? त्यानंतर त्या जे म्हणाल्या की कणाहीन, मग सोनिया गांधी ज्या काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांच्या भेटीची याचना करण्यासाठी वारंवार दिल्लीला फेरा मारणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे जे राहुल गांधींवर अक्षरशः स्तुतिसुमनं उधळत असतात, यांचं राजकारण, याला ताठ करण्याचं राजकारण म्हणायचं का? हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे. अजित पवार यांचं निधन झाल्यावर सुषमा अंधारे या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री, यांना सांत्वनपर भेट देण्यासाठी गेल्या होत्या आणि एवढं करून सुद्धा त्यांनी त्यांना एक सांत्वनपर पत्रसुद्धा लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मात्र झारीतले शुक्राचार्य ओळखा असा अनाहूत सल्ला त्यांनी सुनेत्रा पवार यांना दिला. अजितदादा पवार यांचं काम खूप मोठं होतं. त्यांचं
अफाट कार्यकर्तृत्वाचं जे फळ होतं ते किंवा त्याचा फायदा हा पुढच्या पिढीला मिळाला असता अजितदादांच्या, तर ते भाजपाला सहन झालं का असतं का, अशा प्रकारचे शब्द त्या पत्रामध्ये होते. असा प्रश्न त्यांनी त्या पत्राद्वारे विचारलेला होता. आता सुनेत्रा पवार यांच्या शांत अशा चेहऱ्यामागे अत्यंत कणखर आणि पक्षाला एकत्र बांधून ठेवणारं व्यक्तिमत्व आहे का, हे काळ ठरवेलच. सध्या त्यांच्याकडे एक्साईज, क्रीडा, युवक विकास, त्याचप्रमाणे अल्पसंख्याक विकास आणि वक्फ ही खाती आहेत. त्याशिवाय बीड आणि पुणा या दोन्ही जिल्ह्यांच्या त्या पालकमंत्री आहेत. सहकार क्षेत्रातले मातब्बर जे आहेत, मातब्बर लोक, त्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत आणि तिथले सहकार सम्राट आहेत. त्यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांची ओळख राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री एवढीच न राहता अत्यंत कार्यकुशल आणि यशस्वी अशा महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा व्हावी, ही सदिच्छा. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.